Chalo, welcome to Divya Academy. This session is presented by me. My name is Jayesh and today's we are discuss sound topic. साऊंड मध्ये बघा, साऊंड म्हणजे ध्वनीची निर्मिती कंपनातून होते, म्हणजेच व्हायब्रेशन मधून. ध्वनी हा व्हायब्रेशन शिवाय निर्मिती होऊ शकत नाही. ध्वनीला वहण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू असे माध्यम आहेत. स्थायूमधून सर्वात जास्त ध्वनीचं वहन होतं, द्रवामधून त्यापेक्षा थोडं कमी आणि वायूमधून सगळ्यात कमी. जर ध्वनीचं वहन व्हायचं असेल तर त्याला माध्यम लागतं. निर्वात पोकळीमधून ध्वनीचं वहन होऊ शकत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये ध्वनीची निर्मिती कंपनातून होते. आताच सांगितलं, कंपनालाच इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन म्हणतात. ठीक आहे. त्यामध्ये ध्वनीला वहनासाठी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम. ठीक आहे. यालाच आपण मीडियम म्हणतो. मीडियम. बघा, माध्यमामध्ये कुठलंही माध्यम चालतं, मग ते स्थायू असेल, द्रव असेल आणि वायू असेल. यामध्ये बघा, सगळ्यात जास्त वहन स्थायूमधून होतं. बघा, ध्वनीचं वहन होत नाही ते म्हणजे निर्वात पोकळी, म्हणजेच व्हॅक्यूम. अजिबात वहन होत नाही. निर्वात पोकळीमधून ध्वनीचं वहन होत नाही, म्हणजेच अंतराळामध्ये ध्वनीचं वहन होऊ शकत नाही.